हॅलो फ्रेंड्स, लास्ट सेशनमध्ये तुम्ही जे व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आपलं कंप्लीट झालं आहे. त्या फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचा एक छोटासा पार्ट आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर गॅसियस रिॲक्शन. तो टॉपिक आपल्याला आज बघायचा आहे. मग ते सुरुवात करूया. छोटंसं एक्सप्रेशन आहे मित्रांनो, हे तुम्हाला ॲडिशनल एक्सप्रेशन आहे. मागच्या वर्षी सिलेबसला हे फक्त फॉर्म्युला होता, डेरिवेशन नव्हतं, पण यावर्षी हे आता डेरिवेशनसुद्धा आहे म्हणून आपल्याला घ्यावं लागेल. देन इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर gaseous reaction. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर गॅसियस रिॲक्शन हे बघायचं आहे. आपण फर्स्ट ऑर्डरचं एक्सप्रेशन तुम्ही नोट डाऊन केलं असेल, नोटबुकमध्ये सर्व लिहून घेतले असतील नोट्स, यूट्यूबवरचे ते व्हिडिओ बघून. त्यामध्ये ते फर्स्ट ऑर्डरचे एक्सप्रेशन, त्याचे युनिट, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हाफ लाईफ पिरियड वगैरे वगैरे सर्व तुम्ही नोट डाऊन केलेलं असेल. त्याच्याच पुढचा पार्ट आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर गॅसियस रिॲक्शन. नाव सपोज इफ वी कन्सिडर अ गॅसियस रिॲक्शन, एक पर्टिक्युलर गॅसियस रिॲक्शन आपण कन्सिडर करू. नेमकी काय रिॲक्शन आहे? सपोज हिअर कन्सिडर अ जनरल गॅसियस रिॲक्शन. जनरल गॅसियस रिॲक्शन, पर्टिक्युलरली डिकम्पोजिशन टाइप. कोणती टाइप आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. दिस इज डिकम्पोजिशन टाइप ऑफ गॅसियस रिॲक्शन. दॅट मीन्स लार्ज गॅसियस मॉलिक्यूल कन्वर्टेड टू स्मॉलर गॅसियस मॉलिक्यूल्स. हिअर ए गॅसियस converted to B gaseous and C gaseous. Now the pressure for gaseous reaction, concentration or activity of reactant or product always measured in terms of their pressures. जसं नॉर्मल ॲक्वियस फेज रिॲक्शनसाठी ॲक्टिव्हिटी जी आपण इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन मेजर करतो, तसं गॅसियस रिॲक्शनसाठी जी ॲक्टिव्हिटी असते ती इन टर्म्स ऑफ प्रेशर मेजर केली जाते. मग इनिशियल प्रेशर कन्सिडर करूया. इनिशियल प्रेशर ॲट T इज इक्वल टू 0. जेव्हा टाईम T हा 0 असेल तेव्हा इनिशियल प्रेशर काय असेल एचं ते आपण कन्सिडर करू. ते कन्सिडर करू आपण PI. इनिशियल प्रेशर आपण कन्सिडर करतोय PI. PI इज द इनिशियल प्रेशर ऑफ A. सपोज प्रेशर डिक्रीजेस इन टाइम T या वेळेमध्ये या A या स्पेसिसचं काहीतरी प्रेशर डिक्रीज होईल, कारण A स्पेसिसचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? B आणि C मध्ये होणार आहे. ऑब्वियसली A स्पेसिस जर डिकम्पोज होते, त्याची क्वांटिटी कमी होते, तर त्याचं प्रेशरसुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. मग A जसजसा डिकम्पोज होत जाईल तसतसं Aचं प्रेशर डिक्रीज होईल. मग T या वेळेमध्ये, T या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये किती प्रेशर डिक्रीज होईल? ते प्रेशर किती डिक्रीज होईल? सपोज X डिक्रीज होईल. द अमाऊंट ऑफ प्रेशर डिक्रीजेस इन टाईम T इज X. हे X हे प्रेशर डिक्रीज झालं. मग आता शिल्लक राहिलेलं प्रेशर किती आहे? नाव द प्रेशर ॲट टाईम T या वेळेला किती प्रेशर आहे? जेव्हा टाईम T होईल तेव्हा ॲक्च्युअल प्रेशर शिल्लक किती राहिलेलं असेल? किती प्रेशर असेल? मग एचं जे प्रेशर असेल ते कसं असेल? ॲट टाईम T प्रेशर ऑफ A इज इक्वल टू PI इनिशियल प्रेशर मायनस X जे की डिक्रीज झालं आहे. इनिशियल प्रेशर PI आणि X जे की डिक्रीज झालं आहे त्या दोघांची सबट्रॅक्शन असेल. हे प्रेशर PI मायनस X असेल. मग आता A हा जो स्पेसिस आहे त्याचं डिकम्पोजिशन होऊन काय तयार झाले? दोन गॅस तयार झाले वेगळे, एक B आणि एक C. ऑब्वियसली जेवढं प्रेशर Aचं डिक्रीज होत असेल तेवढ्याच मोल कंपॅरिझनमध्ये B आणि Cचं प्रेशर इन्क्रीज होत असेल. मग मोल स्टॉइचियोमेट्री मेंटेन केली तर 1 मोल ऑफ A इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ B आणि इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ C. म्हणजे एचा 1 मोल डिकम्पोज झाला तर बी आणि सीचे 1 मोल तयार होतील. एचे
1 मोल डिकम्पोज झाला तर बी आणि सीचे एक मोल तयार होणार आहे, प्रत्येकाचा 1 मोल तयार होईल बी आणि सीचा. मग एचं जर प्रेशर एक्स या व्हॅल्यूने डिक्रीज झालं, एचं प्रेशर एक्स या व्हॅल्यूने डिक्रीज झालं तर बी आणि सीचं प्रेशरसुद्धा एक्स या व्हॅल्यूने काय होईल, इन्क्रीज होईल. कारण ते फॉर्म होत आहे, गॅसियस प्रॉडक्ट आहे, रिस्पेक्टिव्हली त्यांचंसुद्धा प्रेशर काय होणार आहे, एक्स होणार आहे. हिअर प्रेशर सॉरी इथं नाही, इथं यांचं प्रेशर होणार आहे एक्स, याचं प्रेशरसुद्धा होणार आहे एक्स. नाव दी टोटल प्रेशर ॲट टाइम टी. टोटल प्रेशर काय असेल रिॲक्शन मिक्सचरचं, टोटल प्रेशर ऑफ रिॲक्शन मिक्सचर, that total pressure P must be equal to PI minus X plus X plus X. PI minus X for A, X for B and that X for C. सर्वांची ॲडिशन करतोय आपण, टोटल प्रेशर मिळणार आहे आपल्याला. मायनस एक्स प्लस एक्स गेट कॅन्सल and therefore we get total pressure P is equal to PI plus X. PI plus X. Now therefore X is equal to pressure decreases, amount of pressure decreases, amount of pressure decreases, amount of pressure decreases, X is equal to कसं लिहिणार, P minus PI, P minus PI असं आपण लिहू शकतो. अमाऊंट ऑफ प्रेशर डिक्रीजेस इज इक्वल टू P मायनस PI. हे एक नवीन एक्सप्रेशन मिळालं आपल्याला. मग आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ही एक्सची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू शकतो या इक्वेशनमध्ये. प्रेशर ॲट टाइम टी या व्हॅल्यूमध्ये इन्सर्ट करूया. नाउ द pressure of A reactant species at time t is given as, pressure at time t is given as PI minus X. Now substitute the value of X from this equation. या इक्वेशन मधनं तुम्हाला X ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. is equal to PI minus into bracket P minus PI. Now solve the bracket. Here PI minus P plus PI, which is equal to twice PI plus PI twice PI minus P. Twice PI minus P. What is P? P is the total pressure. What is P? P is the total pressure, and PI is the initial pressure. Now this is PI minus X and this is pressure of A at time t. Now for first order reaction, rate constant is given as K is equal to 2.303 upon T into log of initial activity upon final activity. Log of initial activity अपॉन फायनल ॲक्टिव्हिटी. आता ॲक्वेस सोल्युशनमध्ये ही जी ॲक्टिव्हिटी होती ही ॲक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन होती जेव्हा ॲक्वेस सोल्युशन असतात, आणि मग आपण इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन फायनल कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. पण आपली जी रिॲक्शन आहे ती कोणती रिॲक्शन आहे, गॅसियस रिॲक्शन आहे. आणि म्हणून गॅसियस रिॲक्शनसाठी ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ काय असेल, प्रेशर असेल. ॲक्टिव्हिटी काय असेल, इन टर्म्स ऑफ प्रेशर असेल. ॲक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ प्रेशर. मग आपल्याला इन टर्म्स ऑफ प्रेशर घ्यायचं आहे, म्हणजे हा फॉर्म्युला काय होणार आहे, 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ इनिशियल प्रेशर अपॉन फायनल प्रेशर. पुन्हा लिहूया, इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ इनिशियल प्रेशर
at T is equal to 0 and here final pressure at T या वेळेला किती प्रेशर होतं ते घ्यायचं आपल्याला. Therefore K is equal to, K is a velocity constant or rate constant for first order reaction, is a 2.303 upon T into log of what is initial pressure of reactant, at time T is equal to 0, it is Pi. This is given as Pi. And what is final pressure of A at time T या वेळेला असलेलं फायनल प्रेशर किती असेल, मग ते किती असेल, हे असेल 2Pi minus P, 2Pi minus P, and this is your final expression, integrated rate equation for first order gaseous reaction. This is integrated rate equation for first order gaseous reaction where K is the rate constant, T is the time, K rate constant for first order reaction, T is the time in particularly in second, then Pi is equal to initial pressure at time T is equal to 0. And what is P? P is the total pressure, at time T या वेळेला टोटल प्रेशर जे असेल ते P असेल, इनिशियल प्रेशर T0 असतानाचं Pi असेल आणि 2Pi minus P ही जी पूर्ण टर्म आहे, 2Pi minus P ही पूर्ण टर्म म्हणजे फायनल प्रेशर असेल ॲट टाइम T. दिस इज ऑल अबाउट इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर गॅसियस रिॲक्शन. नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित एक्सप्रेशन समजून घ्या, प्रॅक्टिस करा. थँक्यू.